नमस्कार, मी प्रियंका. आयलोनगर न्यूज मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. बुद्धीचा कस लागणारा खेळ म्हणजे बुद्धिबळ आणि याच बुद्धिबळ स्पर्धेचं आयोजन आपल्या अहिल्यानगर शहरामध्ये करण्यात आलेलं आहे. शांतिकुमारजी मेमोरियल फाउंडेशन प्रायोजित आणि मोतीलालजी फिरोदिया अखिल भारतीय खुली बुद्धिबळ आंतरराष्ट्रीय स्पर्धा आपल्या अहिल्यानगर शहरातील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयामध्ये आयोजित करण्यात आलेली आहे. 27 मे ते 31 मे दरम्यान ही स्पर्धा आपल्या शहरामध्ये पार पडणार आहे. या स्पर्धेचं वैशिष्ट्य जर सांगायचं झालं तर या स्पर्धेमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे 100 बुद्धिबळपट हे या स्पर्धेमध्ये वापरले जाणार आहेत. तसेच सोंगट्यांचा देखील वापर महाराष्ट्रात पहिल्यांदाच होणार असल्याचं या ठिकाणी सांगितलं जात आहे. या स्पर्धेमध्ये 5.5 वर्षाच्या खेळाडूपासून ते 75 वर्षाच्या खेळाडूपर्यंत जे खेळाडू आहेत त्या सगळ्यांना यामध्ये सहभागी होता येणार आहे. आता या स्पर्धेचं नेमकं स्वरूप कसं आहे आणि नियोजन या स्पर्धेचं नेमकं कसं करण्यात आलेलं आहे हेच आज आपण जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष नरेंद्र फिरोदिया सर आहेत. आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया. काय सांगाल सर, तुमचा नेहमीच खेळाकडे कल असतो, मात्र ही स्पर्धा आपल्या अहिल्यानगरमध्ये होती, काय भावना आहे? ही स्पर्धा मागील काही वर्षापासून आपण सुरू केलेली आहे. माझे आजोबा माजी खासदार सहकार महर्षी स्वर्गीय मोतीलालजी फिरोदिया यांच्या स्मरणार्थ आपण ही स्पर्धा सुरू केलेली आहे आणि ही ऑल इंडिया क्लासिकल फिडे रीडिंग स्पर्धा आहे. या स्पर्धेत संपूर्ण भारतातून खेळाडू आलेले आहेत आणि आपण मागील 3 दिवसापासून जे रशियन ग्रँडमास्टर आहे पीटर क्रियकॉव्ह त्यांना इथं बोलून मुलांना 3 दिवसाचं प्रशिक्षण दिलेलं आहे. तर स्पर्धा तर महत्त्वाची आहेच, कारण प्रत्येक स्पर्धेत आपल्याला काही ना काही शिकायला मिळतं. आज सकाळी जशी ज्याला आपण सायमल म्हणतो की सायमल्टेनियसली 30 लोकांबरोबर ते ग्रँडमास्टर खेळले, त्यातून 2 लोकांनी ड्रॉ केलं. त्यातून एक आपला श्रीरामपूरचा आहे आणि दुसरा छत्रपती संभाजीनगरचा आहे. तर ह्याच्यातून त्यांनाही शिकायला मिळतं आणि प्रत्येक स्पर्धेचा मला वाटतं नेहमी एक फायदा असतो की काही ना काही नवीन खेळाडू तयार होतात. आपण वर्षातून 3 ते 4 स्पर्धा अहिल्यानगरमध्ये घेतो आणि आपला मानसच ते आहे की खेळाडू तयार करणे आणि या स्पर्धेच्या माध्यमातून संपूर्ण भारतातील जे खेळाडू आहेत ते नगरला येतात. ज्यावेळेस इथले खेळाडू, आपल्या नगरचे खेळाडू मोठ्या स्तरावर, आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकतात, त्यावेळेस तुमची काय रिॲक्शन असते? ते आपल्याला चांगलंच वाटतं, कारण शेवटी आज मी बरेच वेळा सांगतो की आज आपल्या अहिल्यानगरचा एक ग्रँडमास्टर आहे शार्दूल गागरे. बरेच कमी ठिकाण असतील की जिथं त्यांचा ग्रँडमास्टर आहे. म्हणजे आज ग्रँडमास्टर होणं ही एक फार मोठी उपलब्धी आहे. आणि तसेच आपले बरेच बाकीचे खेळाडू आहेत जे आता IM झालेले आहे, पुढे GM साठी ते हे करताय. तर 100% जेव्हा आपले खेळाडू देश पातळीवर कुठल्याही पातळीवर ते चमकतात तर चांगलंच वाटतं.